कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. विनायकराव, अहो ही सगळी रोप अमोलनं आणलेली बरं का, आणि त्याच्या ते चिमुकल्या हाताने सगळी लावली. बघ की कशी भारी वाढलेत. विनायकराव, अहो माणसांना राहायला जागा नाही, ते यांना कुठं वाढायला जागा मिळायची, आणि त्यात बी. विनायकराव, काय झालं? सगळं ठीक आहे ना? आहे की बरंच आहे म्हणे. पार्टनर, आज नाही ओळखत आपण एकमेकांना. काय झालं सांगा. बापू, अहो सगळ्या विचारांचा ना नुसता गुत्ता झालाय. म्हणजे? हा बापू, पण मगाशी अमोलला, आप्पीला आणि अर्जाला एका खोलीत पाठवलं ना, ते माझ्या मनाला काय पटना बघा. अहो विनायकराव, आप्पींचं ना अर्जुनचं नवरा बायकोचं नातं आहे. हा आहे, पण अर्जाचं आता दुसरं लगीन ठरलं असताना हे असं. हा, म्हणजे आता त्यांनी एकत्र राहू नये असं वाटतंय का तुम्हाला? नाही, तसं नाही, पण आप्पी नसताना अर्जाला जो काही त्रास झालाय ना, तो मी माझ्या डोळ्यानं बघितलं. आत्ता जरा कुठं घडी बसायला लागली, ती इसकटू नये असं मला वाटतंय. हो विनायकराव, अहो कारण असेल तरच परिणाम दिसतो. म्हणजे अर्जुनला झालेल्या त्रासाचं कारण बी तसं होतच की. अहो ते काय फक्त एकमेकाच्या वरच्या रागातनं होत नाही. म्हणजे काय माहित, तो त्रास त्यांना रागातनं नाही, तर त्या दोघांनी केलेल्या चुकांच्या पश्चातापातनं होत असेल. हा, हे खरंय. काळजी करू नका विनायकराव, त्यांच्यात गोडवा निर्माण करायला आता आपलं शेंडेफळ आहे की अमोल. आणि अमोल पुढे त्यांना काहीच महत्वाचं वाटत नाही, त्यामुळं ते नाहीत भांडणार आता. पराव, अमोलमुळं आज आपल्याला सगळ्या गोष्टी सुरळीत होतील याची आशा आहे. पण अर्जा एकटा असताना त्याच्या भविष्याची काळजी वाटून मीच त्याला साखरपुडा करायची गळ घातली. हो बघा विनायकराव, लेकराच्या भविष्याची काळजी असणं काय वाईट नाही. अहो, परत त्याच वेळी दुसऱ्याच्या लेकराचा विचार न करणं हे बी चुकीचंच आहे की बापू. म्हणजे हो बापू, आता अमोलमुळे अर्जुन आणि आप्पी एकत्र आले. पण या सगळ्यात ज्या आर्यानं लग्नाला तयारी दाखवली ना, तिच्यावर अन्याय करतो असं राहून राहून वाटतंय मला. सोप्या गोष्टी अवघड करताय बघा तुम्ही. अहो नाही बापू, आर्याचा आणि अर्जाचा साखरपुड्याचा घाट मीच घातला, आणि आता सगळे तिच्या विरोधात जात असताना मी गप्प का आहे हेच मला कळेना झालं. आता मला सांगा विनायकराव, आप्पी अर्जुन अमोलमुळे जरी एकत्र आले असले तरी अर्जुन आर्याबरोबर लग्नाला तयार झाला केवळ तुमच्या सांगण्यामुळं, आणि त्यानं लग्न केलं तरी तुम्हाला आवडेल का? नाही नाही, आता मला अर्जावर कुठलाच दबाव नाही टाकायचा. आणि विनायकराव, अर्जुननं तसं जरी केलं तरी आर्याला त्या लग्नातनं आनंद मिळणार आहे का? मग अशा लग्नापेक्षा ते न झालेलं काय वाईट आहे सांगा बरं मला. होय बापू, अहो अर्जुन सुद्धा ना फक्त माझ्या शब्दाखातर लग्नाला तयार झालाय असंच वाटतं बघा मला. सगळं गडबडीत झालंय बघा विनायक, म्हणून मी म्हणतो की गोष्टींना थोडा वेळ देऊया. अहो आपल्या वेळी वेगळं होतं, आत्ताच्या मुलांचं वेगळं आहे, त्यांचा त्यांना विचार करू द्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.